नमस्कार, मी स्वागत करतो. आणि आज तुम्हाला जागतिक आदिवासी दिनानिमित्त नरिमन पॉईंट रोड रॅली आमची निघाले आदिवासी बांधवांची. तर ते सविस्तर कसं कार्यक्रम पूर्ण रूपरेषा ते तुम्हाला दाखवतोय. चला बघूया आता कसं आहे कार्यक्रम. तर मंडळी आमची रॅलीसुद्धा निघालेली आहे, परंतु तत्पूर्वी नरिमन पॉईंटचं विहंगम दृश्य तुम्हाला दाखवते बघा. अथांग समुद्र असा पसरलेला आणि या सकाळी सकाळी आमच्या आदिवासी बांधवांची रॅली निघालेली आणि आम्ही सर्व या कार्यक्रमात आदिवासी दिन साजरा करण्यासाठी आम्ही मुंबई इथे आलेलो आहेत आणि वनरंग या मंचाच्या माध्यमातून आदिवासी दिन साजरा करण्यात येणार आहेत आणि अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ साहेब हे सुद्धा येत आहेत. तर आम्ही आता सहभागी होतोय. रॅली निघाली नरिमन पॉईंटवरून. बस काय हा
फोन केला पण काय
काही सकसपणा जो आहे आज शोधून मिळत नाही. आणि आम्ही आदिवासी एवढे प्रामाणिक आहे तर तुम्ही कुठल्याही लॅबमध्ये आम्ही सांगितले याला खत नाही टाकलेलं. वरईला भगरीला खत म्हणजे वरईसाठी किंवा साव्याला भाजल्याला राळ्याला कशालाच आम्ही खत नाही टाकलेलं. अरे नाहीच टाकत ना आम्ही. तुम्ही लॅबमध्ये नाही टेस्ट करा. आम्ही जेवढे आता हे पदार्थ आहे हे कुठल्याच प्रकारचं पेस्टिसाइड वापरलेलं नाही. कारण निसर्गानंच आमचा जन्म या असा त्या म्हणून आम्ही निसर्ग पूजेत आहोत. जसं प्रत्येक गोष्ट निसर्ग आम्हाला थेट जर भाज्या बघितल्या इथं तर नको नको त्या प्रकारच्या भाज्या तर तुम्ही इथं पोळ्यावर घ्यायचे ठरवलं. पोळ्यावर सोनं मिळत त्या भाज्या मिळणार त्याच्यातले कंटेन मिळणार असा जन्म परमेश्वरानं आम्हाला त्या ठिकाणी घातलाय. म्हणून आम्ही निसर्ग पूजक आहोत आणि त्याच्याच माध्यमातून निसर्ग जे आम्हाला जगायलासाठी केलं त्या भाज्या असतील कंदमुळं असतील. आता सुरणकण इकडे सुरणकण काय म्हणून तो सुरणकण माहीत व्हावा. आमच्या मुलांना थोडासा गुजरा समाज आहे. या माध्यमातून काय आलेल्या महिला भगिनी कोणत्या वृद्ध जरी असतील तरी त्यांना मी स्वतः बोलायला खूप प्रवृत्त करतो. कारण त्यांना सगळं येतं फक्त बोलायला मर्यादा येते. तर माझी विनंती आहे समाजात सगळ्या तरुणांना तरुणींना आपल्या लोकांना थोडस बोलायला शिकवा. त्याच्यात असलेले कंटेंट थोडे तुमच्यासारख्या सुंदर मुलांना त्या ठिकाणी सांगा. त्याचा काय शरीराला फायदा हे समोरच्या खाणाऱ्याला माहित आहे पण विकणाऱ्याला माहित. त्याच्या रेसिपी काय म्हणतात ते करायला सांगा. जसं तर मी शेवळाची भाजी करताना मी तिथं सांगितलं होतं बाई शेवळ विकाल पण त्याला बोंडाळीचा पाला टाकायला सांगा. त्याला चांगलं शिजवायला सांगा. नसेल तर ते खरखर करायला. अशा सगळ्या बाबी म्हणून नाशिक पर्यंत आहे, पुण्यात आहे, चंद्रपूरमध्ये आहे, गडचिरोलीत आहे, सगळ्या मोठ्या शहरांमध्ये ते आहे. पण मुंबई सारखं
जे आपली जे याची राजधानी आहे, आर्थिक राजधानी आहे, तिथंच याची उणीव आहे. म्हणून साठी आपण इथं मांडलेले स्टॉल आपल्याच तरुण मुलांनी जे काही इकडं नरिमन पॉइंटला 55x35 का 50x35च्या मॅटवर जी आदिवासींची होळी प्रत्येक गावात, पण नंदुरबारची होळी ही एक आगळी वेगळी होळी आणि तिचं प्रात्यक्षिक तुम्ही मंडळीनं जे 45,000 मातीचे दिवे वेगवेगळे कलर देऊन आणि तिला ज्वाला कशा, लाकडं कशी, असं सगळं जे रेखाटलंय त्याच्यासारखं खरंच कधीच पुन्हा मुंबईमध्ये पाहायला त्या ठिकाणी मिळणार नाही. अशा पद्धतीचं कार्यक्रम या ठिकाणी नियोजित केलाय. आणि आपल्या पाहुणी मंडळीसाठी तर आहे स्वागताला आम्ही सगळेजण. आम्हाला काय तो कंटाळा नाही, आताच 3 तास नाचतो आम्ही. धन्यवाद. तर मंडळी, जय जोहार, जय आदिवासी. तर असा आमचा आदिवासी दिन नरिमन पॉईंट मुंबई इथे साजरा झाला. धन्यवाद.